या कार्यक्रमाचे संयोजक उत्साही प्राध्यापक आपल्या पीपल्स कॉलेजचे डी.एन. मोरे सर, प्राध्यापक कल्पना जाधव मॅडम, माया मॅडम, विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज मला मोरे सरांनी मूल्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये मांडणी करायला सांगितलेलं आहे. ही मांडणी करत असताना काय विषयावर मांडणी करावी, तर मी त्यांना सांगितलं जीवनाची समृद्धता आणि मानवी मूल्ये. आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे. या पृथ्वीवरती अनेक प्राणी आहेत, कृमी कीटक आहेत, अनेक प्रकारचे, आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठ प्राणी कोण आहे तर माणूस आहे. आणि हा माणसाचा जन्म आपल्याला मिळाला आहे. माणूस हाच प्राणी असा आहे की तो निसर्गतः जे मिळाले त्याच्या आधारावर जन्मतः ज्या अवस्थेत असतो त्यापेक्षा अधिक समृद्धतेच्या दिशेनं तो वाटचाल करू शकतो. असं माणसाचं अत्यंत मूल्यवान असं जीवन तुम्हा सर्वांना मिळालं आहे, मला मिळालं आहे. ही अत्यंत आनंददायक अशा स्वरूपाची गोष्ट आहे आपल्या सर्वांच्यासाठीच. कुठून होतं माणसाचं जीवन समृद्ध? तर अर्थातच माणसाचं जीवन समृद्ध बनवण्याचा एकमेव मार्ग शिक्षण हाच आहे. शिक्षणाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं माणूस समृद्ध होत नाही. त्यातही महाविद्यालयीन शिक्षणाच्या माध्यमातून माणसाचं जीवन अत्यंत समृद्ध होत असतं. आणि म्हणून तुम्हाला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधीही मिळालेली आहे. हीही तुमच्या जीवनातली अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यातही पुन्हा एका ध्येयवादानं वाटचाल करणाऱ्या पीपल्स कॉलेज सारख्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळालेली आहे. ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पीपल्स कॉलेजनं तुमचं मागेच स्वागत केलं आहे. पुन्हा एकदा मी देखील माझ्या वतीनं तुमचं पीपल्स कॉलेजच्या या पावन परिसरामध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि तुमचं जीवन या परिसरामध्ये समरसून जाऊन तुम्ही सर्व गोष्टी आत्मसात केल्यात. प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साहवर्धक रीतीनं तुम्ही सहभागी झालात तर तुमचं जीवन एक ना एक दिवस समृद्ध होणारच. हे भविष्य मी लिहून देतो तुम्हाला, होणारच समृद्ध. आणि ह्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी आपल्याला काय असते जीवनाची समृद्धता आणि ते जीवन कशा पद्धतीनं समृद्ध होत जातं, या मुद्द्यापासून ते हे जीवन समृद्ध करण्यामध्ये मानवी मूल्यांचं काय स्थान आहे, कोणत्या स्वरूपाची मानवी मूल्ये असतात आणि ती मानवी मूल्ये आत्मसात करून त्या मूल्यांना अनुसरून कशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे, या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपणाला या ठिकाणी चर्चा करायची आहे. समृद्धता म्हणजे काय? तर सामान्यपणे त्याला पर्यायी शब्द म्हणून आपण श्रीमंती, तो माणूस लय श्रीमंत आहे बरं असं आपण म्हणतो. लय श्रीमंत आहे म्हणजे काय? कशा अर्थानं श्रीमंत म्हणत असतो आपण? श्रीमंती कशावरून ठरवतो माणसाची? कोणी उत्तर देईल का? पैशावर. तुम्हाला असं श्रीमंत व्हायचंय? मानवी मनाची श्रीमंती, समृद्धी, संपन्नता, त्याच्याकडं किती पैसे आहेत, किती भौतिक संपत्ती आहे, किती जमीन जुमला आहे, किती इमारती आहेत, किती गाडी घोडे आहेत, हे सगळं आहे की नाही, यावरून आपण श्रीमंत कोण हे ठरवत असतो. परंतु तुमच्यापैकीच काही जणांनी उत्तर दिले की केवळ पैसा हीच श्रीमंती नसते. मग पैसा ही श्रीमंती आहे, श्रीमंतीचं एक लक्षण आहे. श्रीमंतीचं ते एक लक्षण आहे, अनेक लक्षणांपैकी एक लक्षण आहे. भरपूर पैसा असेल
आणि नीतिमूल्ये नसतील, संस्कार नसतील, वागण्याच्या रीतीभाती कळत नसतील, माणुसकी नसेल, तर त्या पैशाला अर्थ आहे का? त्या धनसंपत्तीला अर्थ आहे का? त्या धनसंपत्तीला कोणत्याही स्वरूपाचा अर्थ नाही. म्हणून समृद्धी म्हणजे श्रीमंती, संपन्नता, भौतिक साधन असं आपण म्हणत असलो तरी ती परिपूर्णपणाने श्रीमंती नसते. तर मानवाला समृद्ध बनवणारे इतरही अनेकविध स्वरूपाचे घटक असतात. धनसंपत्ती कशी असली पाहिजे? कुशल कर्म करण्यातून मिळवलेली धनसंपत्ती ज्याच्याकडं असते तो खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. लुबाडणूक करून, फसवून, भ्रष्टाचार करून, कुणाच्या कत्तली करून किंवा मादक पदार्थांचा व्यापार करून, त्याचबरोबर हिंसक शस्त्रास्त्रांचा व्यापार करून मिळवलेला पैसा आणि त्यातून मिळवलेली संपत्ती ही खरी श्रीमंती नसते, ती खरी समृद्धताही नसते. म्हणून पैसा देखील असाच जीवनामध्ये मिळाला पाहिजे, मिळवला पाहिजे की जो स्वकष्टातून मिळवलेला आहे. नवनिर्माणक्षम, समाजाला उपयुक्त अशा प्रकारच्या नवनिर्माणक्षम कष्टातून मिळवलेला जो पैसा असतो तो पैसा आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा असतो आणि ती आर्थिक श्रीमंती ही खऱ्या अर्थाची श्रीमंती असते, नाहीतर ती आर्थिक विकृतीच असते असं या संदर्भामध्ये आपणाला म्हणावं लागतं. आता मग इतर संपन्नतेचे कोणकोणते घटक आहेत त्या घटकांच्याकडे देखील आपणाला वळलं पाहिजे. सगळेच घटक सगळ्यांच्याकडं असतीलच असं नाही, परंतु संपन्नतेचे, श्रीमंतीचे जे जे महत्वपूर्ण अशा प्रकारचे घटक आहेत त्या घटकातील जास्तीत जास्त घटक आपल्याकडं असले पाहिजेत याची जिज्ञासा आपली असली पाहिजे. आपणाला सर्व गुण संपन्न असा तसा कोणीही नसतो माणूस, परंतु माझ्या व्यक्तिमत्वामध्ये अधिकात अधिक गुण असले पाहिजेत अशा प्रकारची गुणसंपन्न होण्याची ज्याला भूक लागते तो जिज्ञासू वृत्तीनं गुणसंपन्न होण्याच्या दिशेनेच आपल्या जीवनातली पावलं टाकत असतो. पीपल्स कॉलेजच्या परिसरामध्ये तुम्हाला अधिकात अधिक गुणसंपन्न बनण्याच्या दिशेनं कशी पावलं टाकता येतील हे वातावरण दिलं जातं, तशा प्रकारचे संस्कार दिले जातात आणि ते संस्कार घेऊन तुम्ही सातत्यानं या दिशेनं वाटचाल करायची आहे. विद्यार्थ्यांना अति सामान्य गोष्टीपासून गुणसंपन्नतेची सामान्य लक्षणं सुद्धा सांगितली पाहिजेत. म्हणून अगदी प्राथमिक गोष्टींच्या पासून काही गोष्टींचं विवेचन मी तुमच्या समोर करणार आहे. संपन्नता कशा कशाची असते? ज्ञान संपन्नता असते. तुम्हाला ज्ञानानं संपन्न बनवण्यासाठीची यंत्रणा इथे सगळी आहेच आहे. ज्ञान संपन्नता, शील संपन्नता, चारित्र्य संपन्नता, मूल्य संपन्नता ही फार महत्वाची असते. कलागुण संपन्नता ही देखील महत्वाची असते आणि या सर्व प्रकारची संपन्नता प्राप्त झाली पाहिजे यासाठीची संस्कार यंत्रणा पीपल्स कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालवली जाते. आता आणखी एक संपन्नता काय असते ते लक्षण, मुख्य लक्षण काय असतं? समृद्धीचं, मोठेपणाचं. आपण मोठा माणूस कुणाला म्हणतो? ज्याच्याकडे सत्ता आहे आणि संपत्ती आहे त्याला मोठा माणूस म्हणतो. परंतु माझा जो मोठेपणाचा निकष आहे तो सत्ता आणि संपत्ती असलेला माणूस मोठा असतो असं मी मानत नाही.
त्यानं मिळवलेली सत्ता आणि संपत्ती जर नैतिक मार्गानं कष्टानं चारित्र्य संपन्नतेनं मिळवलेली असेल तर त्यामध्ये गैर असं काहीही नाही. परंतु वर्तमानाचा विचार केला तर आपल्याकडे असं दिसून येतं की सत्ता संपत्ती तत्वांना पायदळी तुडून, मूल्यांना पायदळी तुडून, तत्वांशी गद्दारी करून, ज्यांनी उपकार केले त्यांना लाथ मारून, जिथे संधी मिळेल तिकडे जाऊन सत्ता संपत्ती मिळवण्याची प्रवृत्ती विशेषतः वर्तमानातल्या राजकारणामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये आज पाहतो आहोत. हे जे सगळे लोक मोठे मोठे म्हणून टीव्ही वरती दिसतात ना, ते मला कर्मदरिद्री वाटतात, मूल्य दरिद्री वाटतात, नैतिकतेच्या दृष्टीनं दरिद्री वाटतात. जो तत्वाला जागत नाही, शब्दाला जागत नाही, केलेल्या उपकाराला जागत नाही, कुठेही पळतो, तो कर्मदरिद्रीच असतो, नैतिक दृष्ट्या दरिद्रीच असतो. बाहेर जरी कितीही प्रतिष्ठेनं तो मिरवत असला ना, तरीही त्याचं मन त्याला सांगत असतं की अरे बाबा तू जे हे करतोयस ना हे काही बरं नाही. मन खोटं बोलत नसतं. आणि अशा प्रकारचे तथाकथित मोठे म्हणवले जाणारे लोक आपल्या सभोवताली फार मोठ्या प्रमाणात तसल्या अर्थाचं मोठं बनवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी अजिबात करू नये. तर तत्वनिष्ठ पद्धतीनंच आपण वाटचाल केली पाहिजे, मूल्यनिष्ठ पद्धतीनंच वाटचाल केली पाहिजे. आणि आपल्यामध्ये एक शक्ती आली पाहिजे. ती शक्ती कोणती? बहुत जणांना दुःखमुक्त करण्याची शक्ती. तशा प्रकारची कार्यकुशलता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि जेव्हा आपल्यात काही मूल्यांची गुणवत्ता असते तशाच स्वरूप त्याच वेळी आपल्यामध्ये अशा प्रकारची कार्यकुशलताही येत असते. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला या सगळ्या अर्थानं संपन्न जर बनायचं असेल तर सगळ्या अर्थानं संपन्न बनण्यासाठी म्हणून काही प्राथमिक गुण किंवा काही प्राथमिक जी मूल्य आहेत ती मूल्ये आपल्याकडं असलीच पाहिजे. त्यांचा सांभाळ आपण केलाच पाहिजे. पहिलं मूल्य काय आहे? सर्वांच्या प्रती आदरभाव. हे मूल्य असलं पाहिजे. सर्वांच्या प्रती आदरभाव असला पाहिजे. आपल्याकडे सामान्यपणे सांगितलं जातं की वडीलधाऱ्यांबद्दल आदर बाळगला पाहिजे, गुरुजनांबद्दल आदर बाळगला पाहिजे. गुरुजनांबद्दल आदर बाळगलाच पाहिजे, वडीलधाऱ्यांबद्दल आदर हा बाळगला पाहिजेच. जरा तुमचं वय हे जरा तारुण्यात पदार्पण करणारं वय आहे. शरीरामधून सळसळणारं रक्त असतं, मनामध्ये अनेक विचार असतात, अनेक गोष्टी असतात, अनेक गोष्टीचं आकर्षण असतं. आणि त्यावेळेला आपण आपल्यावरच फिदा होत असतो. हम जैसा कोई नाही है असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटलं पाहिजे, असं वाटायला काही हरकत नाही, वाटलंच पाहिजे. जरा या काळामध्ये एक मस्ती येत असते, मौज मजा करावी वाटत असते. काही गैर नाही, मौज मजा केली पाहिजे, मस्ती केली पाहिजे, हिरवळीवर फिरलं पाहिजे, एकमेकाशी मोकळेपणानं बोललं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. परंतु हे सारं करत असताना आपल्यामध्ये स्वतःच्या बद्दलचा अहंकार निर्माण होऊ नये याची दक्षता मात्र घेतली पाहिजे. हेच वय स्वतःमध्ये स्वतःबद्दलचा अहंकार निर्माण होणारे एक वय असतं. अहंकार हा आपल्या व्यक्तिमत्वातला फार मोठा दोष असतो. आणि मग आपल्यामध्ये स्वतःबद्दलचा अहंकार निर्माण झाला ना की आपण दुसऱ्याला तुच्छ लेखायला लागतो. मी केवळ गुरुजनांचा मान राखावा, वडीलधाऱ्यांचा मान राखावा एवढंच नाही सांगत. आपल्या सोबतचे जे सहकारी आहेत, तुमचे समवयस्क जे मित्र आहेत, त्या मित्रांपैकी कुणालाही तुच्छ लेखू नका. त्या मित्रांचा देखील आदर करा. मित्रांचा देखील आदर करायला शिकलं पाहिजे. एखाद्या मित्रामध्ये काही दोष असतील तर त्याला तुच्छ लेखणं, त्याला नावं ठेवणं, त्याला हसणं हे सुद्धा करता कामा नये. त्याच्यामध्ये काही असतील, तुझ्यामध्ये काही असतीलच ना. आणि माणूस काही जन्मताच काही सर्वगुण संपन्न कोणीच नसतो.
तो विकसित होत असतो, विकसित होण्याची एक प्रक्रिया असते. म्हणून त्याच्यामध्ये काही मर्यादा असतील तर त्या मर्यादांना हसू नका. ती मर्यादा कमी करण्यासाठी तुम्हाला काही त्याला मदत करता येत असेल, त्याला काही मार्गदर्शन करता येत असेल तर त्याला मार्गदर्शन करा. मैत्रीच्या नात्यानं करा. मी लय हुशार आहे आणि हुशारकीच्या नात्यानं तुम्ही त्याला ते सांगण्याची काही गरज नाही. आपण आपल्या मित्रांचा, मैत्रिणींचा आदर केला पाहिजे, त्याचप्रमाणे समग्र सजीव सृष्टीचा आदर केला पाहिजे. सभोवतीचा प्रत्येक घटक महत्वाचा आहे. प्राणी, वनस्पती सगळ्याच महत्वाच्या आहेत. त्यांच्यामध्ये एक चैतन्य आहे आणि मग साऱ्यांचाच आदर करणं, साऱ्यांचीच कदर करणं, अशा प्रकारचा भाव मनामध्ये कायम असणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण असा अनुभव येतो की वर्गात शिक्षक गेले तरी विद्यार्थी उभे राहत नाहीत, असं दिसतं, चित्र दिसतं. अरे बाबा, आता उभे राहण्यामुळे शिक्षकाचा फार मान वाढतो असं. अरे शिक्षक पूर्ण तासभर उभं राहून तुम्हाला शिकवतात ना, तुम्ही बसलेले असता, मग तुम्ही तेवढी कदर नाही करणार शिक्षकाची, असं अलीकडं कधी कधी अनुभवलं. ते वेगळं सांगण्याची गरज नसते, पण सांगावं का शिक्षकानं की मी आलो आणि तुम्ही उभे का राहायला नाहीत, हे सांगण्याची वेळ यावी का? पण कॉलेजमध्ये येते कधी कधी, बरं का. याचा अर्थ काय आहे? तुम्ही अहंकारी झालात, तुम्ही दुसऱ्याचा आदर करणार, तुम्ही गुरुजनाचाच आदर करण्याचा झालात तर तुम्ही मित्रमैत्रिणींचा आदर कसं काय करणार, त्यांचा सन्मान कसं काय करणार? म्हणून हा जो अहंकाराचा अंश असतो आपल्या मनामध्ये, हा अहंकाराचा अंश पूर्णपणानं आपण काढून टाकलं पाहिजे आणि प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. विनम्रता भाव, विनयशीलता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असली पाहिजे. माणूस जेवढा छोटा असतो, खुरटा असतो, किरटा असतो, तेवढा तो अहंकारी असतो. स्वतःला मी लईच मोठा आहे असं स्वतःच सांगत असतो, स्वतःच बढाया मारत असतो. स्वतःच्या बढाया स्वतःबद्दल कधीही मारू नयेत. मोठा माणूस स्वतःबद्दल मी लय मोठा आहे असं कधीही सांगत नसतो, हे तुम्ही नीटपणानं लक्षात घ्या. पण बरेच जण मी असा आहे, मी तसा आहे असं सगळं सांगत असतात. ते अहंकाराचंच लक्षण असतं. यातून देखील आपण बाहेर आलं पाहिजे आणि सर्वांप्रती विनम्रतेनं वागण्याची वृत्ती व्यक्तिमत्वामध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं. प्रामाणिकपणा असला पाहिजे, इमानदारी असला पाहिजे. प्रामाणिकपणा मध्येच सत्य हे मूल्य येतं. आपण जे बोलू तसं वागलं पाहिजे. कुणाला शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. दिलेला शब्द छोटा असो मोठा असो, दिलेला शब्द जर पाळता येत नसेल तर शब्द देऊ नका. समोरची व्यक्ती दुसरी व्यवस्था करेल. शब्द देताना कुठलाही असो, कुठलंही आश्वासन, छोटं काम करायचं मोठं काम करायचं असं काही असेल, हे सहकार्य तुझं हवं आहे असं कोणी म्हटलं, शक्य असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. नाही म्हणालात तर समोरची व्यक्ती दुसरी व्यवस्था करेल, पण हो म्हणालात आणि त्यावेळी सहकार्य केलं नाहीत तर समोरची व्यक्ती अडचणीत येत असते. असं मला तर असा फार अनुभव येतो. तोंडावर सरांना कशाला नाही म्हणायचे म्हणून सगळे हो हो म्हणतात. मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतो ना, आणि माझं आपलं सामाजिक उपक्रम घडवणं, हे करणं ते करणं हे सगळं चाललं असतं. याच्यासाठी मला अनेकांच्या सहकार्याची गरज आहे. व्यक्तिगत कामासाठी काही सहकार्याची गरज नसते. मी व्यक्तिगत कामासाठी कोणाकडे काही मागत नाही, पण सामाजिक कामासाठी किमान वेळ मागतो, आणखी वेगवेगळ्या पातळीवरचं सहकार्य मागतो. अनुभव असा येतो की हो सर, हो येतो, करतो असं म्हणतात, आणि ती वेळ नेमकी येते त्यावेळेला गायब असतात, विसरलेले असतात. हा अप्रामाणिकपणा आहे, ही बेईमानी आहे. छोटा आहे मुद्दा, परंतु आपण छोटा शब्द द्या, मोठा शब्द द्या, कुठलाही शब्द द्या, विचारपूर्वक द्या. शब्द दिला की पाळा. कदाचित कधी कधी शब्द देऊनही अशी वेळ येऊ शकते की अडचण येते आणि तो पाळता येत नाही, तर त्यावेळी नेमकं त्या व्यक्तीला फोन करून सांगा, मी शब्द दिला होता पण माझी खरंच सोडवता येत नाही, अशा प्रकारची अडचण आल्यामुळे मी येऊ शकत नाही असं बोला. माफी मागावा. याला प्रामाणिकपणा म्हणतात, याला इमानदारी म्हणतात.
आणि प्रामाणिकपणामध्ये, इमानदारीमध्ये अगदी चोरी करू नये, लबाडी करू नये, खोटं बोलू नये, ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणामध्ये, इमानदारीमध्ये येतातच. भ्रष्टाचार करू नये हेही इमानदारीमध्ये येतच. जे काही मिळवायचं ते स्वकष्टातून मिळवायचं. कुठलंही कष्ट न करता फुकट मला काही नको असं मानणारा जो व्यक्ती असतो तो व्यक्ती मोठा असतो. पण आपल्याकडे फुकटच सगळं पाहिजे अशी वृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मी फुकट काहीही घेणार नाही ही मानसिकता असते तो माणूस मोठा बनतो जीवनामध्ये. अशा अर्थानं आपण व्यक्तिगत जीवनामध्ये वाटचाल करणं अत्यंत गरजेचं असतं. वक्तशीरपणा हे देखील मूल्य आहे. वेळा पाळल्या पाहिजे. त्याचं जास्त विश्लेषण करत नाही. दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. आणि जिज्ञासू वृत्ती हे एक महत्वाचं मूल्यच आहे. जिज्ञासू वृत्ती म्हणजे काय कळतं का? जिज्ञासू वृत्ती म्हणजे काय? ते इच्छाशक्ती, एक नवं ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा, कुतूहल, माहीत करून घ्यायचे, मला आत्मसात करायचंय, मला हे आत्मसात करायचंय, मला ते आत्मसात करायचं, मला हे माहीत नाही, मला ते माहीत नाही. बऱ्याच जणांची वृत्ती अशी असते की त्याच्यात काय विशेष आहे ते तर मला माहीतच आहे. त्याला विचारलं सांग बरं त्याच्याबद्दल काही, एक शब्द बोलता येणार नाही पण म्हणणार ते तर मला माहीतच आहे. याला काय अर्थ नसतो. आपण आपली जिज्ञासू वृत्ती कायम ठेवली पाहिजे आणि जिथून जिथून ज्ञानाचे कण वेचता येतील तिथून तिथून ते ज्ञानाचे कण वेचण्याचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. आणि तुम्हाला ज्ञान देण्यासाठी वर्तमानामध्ये अनेकविध यंत्रणा सध्या अगदी सज्ज आहेत. जुन्या काळासारखी स्थिती नाही आहे. आपलं महाविद्यालय तुम्हाला ज्ञान देण्यासाठी सज्ज आहे. आमचे प्राध्यापक तुम्हाला ज्ञान देण्यासाठी सज्ज आहेत की नाही. तुम्ही वर्गामध्ये नियमितपणाने आलंच पाहिजे. अलीकडे अनुभव असा मोठ्या प्रमाणामध्ये येतोय की सर तासामध्ये आहेत, मॅडम तासावर वर्गावर गेले आहेत, विद्यार्थीकडे बसले आहेत. अरे गेल्या वर्षीचा माझा स्वतःचा अनुभव आहे. हाका मारू मारू आणावं लागतं वर्गामध्ये. हा काय प्रकार आहे? ही कुठली वृत्ती आली? ही वृत्ती चांगली नाहीये. ही विद्यार्थ्याला शोभणारी नाहीये. तुम्हाला समृद्ध बनवणार नाही. ही वृत्ती तुम्हाला दरिद्री बनवणारी आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आपण आलो ते समृद्ध बनण्यासाठी, श्रीमंत बनण्यासाठी, दरिद्री बनण्यासाठी नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जिज्ञासू वृत्तीनं ग्रंथालयामध्ये वर्तमानपत्र असतात, नियतकालिका असतात, संगणक असतं, ग्रंथ असतात. हे सारे घटक तुम्हाला ज्ञान देण्यासाठी कायम सज्ज आहेत. शिक्षक तुम्हाला ज्ञान देण्यासाठी कायम सज्ज आहेत. महाविद्यालयामध्ये होणारे वेगवेगळे उपक्रम, त्या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. ते उपक्रम तुम्हाला काहीतरी देतातच, तुम्हाला समृद्ध करतातच. समरसून जाऊन त्यामध्ये तुम्ही सहभागी होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि तुम्ही सहभागी झालात तर समृद्धतेच्या दिशेनं कायम वाटचाल करत असता. आणि जीवनाच्या समृद्धतेच्या संदर्भामध्ये आपण आता समृद्ध झालो पूर्णपणानं अशी स्थिती कधी येते का? अशी स्थिती कधीही येत नसते. हे आयुष्यच एवढं थोडं आहे माणसाला की जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काहीतरी प्राप्त करायचंय, माझं काहीतरी करायचं राहून गेलंय असं वाटलं पाहिजे. कारण विश्वच असं एवढं प्रचंड मोठं आहे की या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण फार छोटे आहोत. आणि या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये एवढं प्रचंड मोठं ज्ञान आहे. कितीही ज्ञान घेतलं तरी चिमूटभरच राहतं विश्वाचा विचार जर आपण केला तर. म्हणून जीवनामध्ये जेवढं ज्ञान घेता येईल, जेवढ्या क्षेत्रातलं वेगवेगळं ज्ञान घेता येतील तेवढं घेण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करत राहणं त्याला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अशा प्रकारची जिज्ञासू वृत्ती ही असलीच पाहिजे. ज्याच्यामध्ये अशा प्रकारची जिज्ञासू वृत्ती कायम असते तो सर्व गुण संपन्न होण्याच्या दिशेनं नक्कीच भक्कम पावलं टाकतो आणि जीवनामध्ये संपन्न होतो. जीवनामध्ये स्वतः संपन्न होतो. केवळ स्वतः संपन्न राहत नाही, इतरांना संपन्न करण्याची प्रचंड मोठी क्षमता देखील त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये येत असते. अशा प्रकारची समृद्धता
मानवी मूल्य जो आत्मसात करतो त्याच्या जीवनात अधिक प्रमाणामध्ये येत असते. मानवी जीवनामध्ये अनेकविध स्वरूपाची मूल्ये आहेत आणि त्या साऱ्याच मूल्यांना आपण आपल्या जीवनामध्ये महत्त्व देणं अत्यंत गरजेचं असतं. मूल्य म्हणजे काय? मूल्य या शब्दाचा एक पटकन लक्षात येणारा अर्थ काय आहे? कोणता अर्थ आहे मूल्य या शब्दाचा? किंमत. मूल्य या शब्दाचा पहिला अर्थ किंमत. कशावरून ठरते किंमत? त्या वस्तूचा कस काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे, यावरून किंमत ठरत असते. जीवनमूल्य आपण जेव्हा म्हणत असतो ते जीवनमूल्य मानवी जीवनाला विधायक दिशेनं, कल्याणकारक दिशेनं घेऊन जाणारं तत्व म्हणजे मूल्य. कल्याणकारक दिशेनं म्हणजे स्वतःलाच नव्हे तर एकूण मानवी समूहाला, मानवी जीवनालाच कल्याणकारक दिशेनं घेऊन जाणारं जे तत्व असतं, जो विचार असतो, जो आचाराच्या संदर्भातला नियम असतो, त्याला मूल्य असं म्हणत असतात. ते मूल्य असतं. आणि अशा प्रकारच्या मूल्यांच्या मध्ये वर्तमानात अनेक मूल्ये आहेत. वर्तमानामध्ये असलेली ही जी मूल्ये आहेत, या साऱ्याच मूल्यांबद्दल मला एका व्याख्यानामध्ये बोलता येणार नाही. काही मूल्यांचा उल्लेख मी करणार आहे आणि त्यातली काही मूल्यांच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक मी इथं काहीसं विश्लेषण करणार आहे. वर्तमानाच्या कालखंडामध्ये महामूल्ये ज्याला म्हणता येतील ती स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूल्ये आहेत. आणि त्याला जोडून सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिझम, प्रेम, मैत्री, करुणा, राष्ट्रनिष्ठा, मानव्यनिष्ठा, स्वाभिमान, सहकार, सेवा, त्याग ही महत्वपूर्ण अशा प्रकारची मानवी मूल्ये आहेत. या साऱ्याच मानवी मूल्यांना आत्मसात करून जे विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये वाटचाल करतात ते विद्यार्थी अनेक गुणांनी संपन्न बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतात. ते तर सुखी समाधानी आनंदी जीवन जगतातच, त्यांचा कुटुंबांचं जीवन सुखी समाधानी आनंदी बनवतातच, परंतु त्याचबरोबर आपला सभोवताल देखील आनंदी बनवण्याची प्रचंड मोठी क्षमता त्यांच्यामध्ये येत असते. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे तुम्हाला माहित आहे, भारतीय संविधानानं ही स्वीकारलेली महामूल्ये आहेत. आणि या मूल्यावरती आपलं राष्ट्र उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका या मूल्यांच्या संदर्भामध्ये मांडलेली आहे. मला माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं जसं स्वातंत्र्य आहे, मला माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जसं आहे तसं ते दुसऱ्यालाही आहे. माझं स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा पोचणार नाही अशा पद्धतीनं त्या स्वातंत्र्याचा उपयोग घेतला पाहिजे. या भूमिकेतून आपण वाटचाल केली पाहिजे. काय असतं स्वातंत्र्य म्हणजे? स्वातंत्र्य खरं म्हणजे निसर्गानं सर्वांना दिलेलंच असतं. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निसर्गतः जे वेगवेगळे गुण आहेत, वेगवेगळ्या क्षमता आहेत, हे वेगवेगळे गुण आणि या वेगवेगळ्या क्षमता विकसित करण्याचं मुक्त वातावरण असणं म्हणजे स्वातंत्र्य. मला बुद्धी आहे, मला माझ्या बुद्धीचा विकास करण्याची संधी असली पाहिजे. माझ्याकडे शारीरिक बळ आहे, ते बळ विकसित करण्याची मला मुक्त संधी असली पाहिजे. माझ्याकडे कलागुण आहेत, ते कलागुण विकसित करण्याची मला मुक्त संधी असली पाहिजे. याला काय म्हणतात? वातावरण. मला बोलता येतं, मला विचार करता येतो, मला बोलता आलं पाहिजे, मला विचार मांडता आला पाहिजे, मला अभिव्यक्त होता आलं पाहिजे, मला फिरता येतं, मला फिरता आलं पाहिजे, मला भूक लागते, मला सन्मानानं अन्न मिळालं पाहिजे, मला सन्मानानं वस्त्र मिळालं पाहिजे, मला आजार होतात, मला आरोग्याची साधनं सन्मानानं मिळाली पाहिजेत. हे सारं स्वातंत्र्यामध्ये येतं, जिवंत राहणं. या साऱ्या गोष्टी सन्माननीय पद्धतीनं जिथं मिळतात तिथं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य असतं असं आपण म्हणत असतो. हे स्वातंत्र्य सर्वांनाच अजून मिळालेलं आहे असं म्हणता येत नाही. समता, बंधुता ही इथं असली पाहिजे. या सगळ्या मूल्यांच्या वरती
मी विश्लेषण करत नाही. माझी या सगळ्या प्रत्येक मूल्यावरती भाषणं आहेत आणि तुम्हाला माझी भाषणं वेगवेगळ्या स्वरूपाची ऐकायची असतील तर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ऐकू शकता. YPM इंडियन क्रांती हे यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलवरती सध्या माझे 62 व्हिडिओ आहेत. त्यात मुलाखती आहेत, वेगवेगळ्या साहित्यिकांच्या मुलाखती आहेत, मोठमोठ्या माणसांच्या मुलाखती आहेत, विशेषतः भारतीय संविधानावर, जीवन मूल्यांवरती अनेक व्याख्यान आहेत. संविधानावरची व्याख्यानं तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त पडू शकतात. ती व्याख्यानं YPM इंडियन क्रांती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही जरूर ऐकू शकता. अनेक व्याख्यानं अनेक मित्रांना ऐकू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा माझं व्याख्यान तुम्हाला तुमच्यासमोर उपलब्ध होतं. तर एक मूल्य मला तुमच्यासमोर प्रामुख्यानं मांडायचे ते सेक्युलॅरिझम. त्याचा अनुवाद काय केला जातो? धर्मनिरपेक्षता असा अनुवाद केला जातो. परंतु धर्मनिरपेक्षता हा सेक्युलॅरिझमचा केला जाणारा अनुवाद तितका परिपूर्ण आणि पुरेसा नाही, योग्य नाही आहे. सेक्युलर या शब्दामध्ये इहवादी जीवनदृष्टी महत्वाची आहे. पारलौकिकतावादी जीवनदृष्टी, इहवादी जीवनदृष्टी अशी जीवनदृष्टी असते. पारलौकिकतावादी जीवनदृष्टी म्हणजे काय? मृत्यूनंतर मोक्ष मिळण्यासाठी काय करावं, स्वर्ग मिळवण्यासाठी काय करावं, मुक्तीसाठी काय करावं मिळावं, ही जीवनदृष्टी म्हणजे पारलौकिकतावादी जीवनदृष्टी. आणि लौकिक जीवनदृष्टी म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत या पृथ्वी तलावरचं माणसाचं जे जीवन आहे, या पृथ्वी तलावरचं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माणसाचं जीवन समृद्ध झालं पाहिजे, सुखी झालं पाहिजे, आनंदमय झालं पाहिजे. आणि त्यासाठी काय काय करायचं या संदर्भात विचार करणाऱ्या जी दृष्टी आहे त्या दृष्टीला आपण इहवादी जीवनदृष्टी असं म्हणत असतो. आणि अशा प्रकारची इहवादी जीवनदृष्टी सेक्युलॅरिझम मध्ये महत्वाची आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत भारतभूमीवरती राहणाऱ्या समग्र माणसांचं जीवन सुखी आणि संपन्न कसं करायचं हा मुद्दा सेक्युलॅरिझम मध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा मुद्दा आहे. सेक्युलॅरिझमचं तत्व हे धर्मविरोधी तत्व आहे का? तर सेक्युलरिझमचं तत्व हे धर्मविरोधी तत्व नाही. कोणत्याही धर्माला सेक्युलरिझमचं तत्व नाकारत नाही. पण सेक्युलरिझमचं तत्व भारत सरकारच्या संदर्भामध्ये असं सांगतं की भारत सरकार सरकारचा म्हणून प्रचलित असलेला एकही धर्म, कुठलाच धर्म सरकारी धर्म म्हणून पुरस्कृत करणार नाही. प्रचलित असलेल्या या धर्माला पूरक वागायचं, दुसऱ्या धर्माला मात्र मारक वागायचं, असं शासनामध्ये बसलेल्या मंडळींनी वर्तन करू नये हे स्पष्टपणानं सेक्युलरिझमचं तत्व शासनकर्त्यांना सांगत असतं. सेक्युलरिझमचं तत्व आणखी काय सांगतं? सेक्युलरिझमचं तत्व सांगतं की व्यक्तिगत जीवनामध्ये लोकांना ज्या कोणत्या धर्माचं पालन करायचं असेल, पारलौकिक कल्याण करून घेण्यासाठी त्या धर्माचं त्याला पालन करता येईल. म्हणजे तुम्हाला ते नंतर केलं तर चालेल आहे, म्हणजे डिस्टर्ब करू नका मध्ये. तुम्हाला जर मस्जिदीमध्ये जाऊन नमाज पडावं वाटत असेल, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करावी वाटत असेल, मला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला चर्चमध्ये जावं वाटत असेल, मला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला गुरुद्वारामध्ये जावं वाटत असेल, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला बुद्ध विहारामध्ये जावं वाटत असेल, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. हे काहीच न करता एकूण जीवनामध्ये फक्त सद्सद विवेक बुद्धीने मी वागणार असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचंही तुम्हाला स्वातंत्र्य आहे अशी मांडणी करणारं जे तत्व आहे त्या तत्वाला सेक्युलरिझम असं म्हणत असतात. हे जे सेक्युलरिझमचं तत्व आहे हे तत्व आपल्या संविधानामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सेक्युलरिझमच्या तत्वाला
पायदळी तुडवण्याचा प्रयत्न आपल्या देशातील जबाबदार माणसं, राजकारणातील सत्तेतली माणसं मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानामध्ये करतात. भारताचं वैशिष्ट्य विविधता हे आहे. या सृष्टीचंच वैशिष्ट्य विविधता आहे. सृष्टी ही विविधतेनं नटलेली आहे आणि विविधतेनं नटलेलं असणं हेच समृद्धतेचं लक्षण असतं. विविधता असणं हा दोष नसतो, विविधता असणं हा गुण असतो. मग विविधता टिकवली पाहिजे, विविधता टिकवली पाहिजे, परंतु विविधता म्हणजे विषमता नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे. विविधता वेगळी, विषमता वेगळी. आपण विविधतेने नटलेलो आहोत. विविध वेशभूषा, विविध संस्कृती, विविध भाषा, विविध धर्म, विविध प्रार्थना पद्धती, अनेकविध कला हे आपल्या समृद्धीचं लक्षण आहे आणि हे जतन केलं पाहिजे. आपण जतन केलं पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येकाच्या संस्कृतीचा सन्मान केला पाहिजे. दुसऱ्याच्या संस्कृतीबद्दल अज्ञान बाळगून दुसऱ्याचा द्वेष करणं ही जी प्रवृत्ती असते ना, ती प्रवृत्ती सेक्युलरिझमच्या विरोधातली असते. आणि आपल्याकडं आशेवाद आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज वाढवले जातात. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे वाद वाढवले जातात आणि अशा प्रकारचे वाद वाढवले जाणं हे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये फार घातक आहे. सेक्युलरिझमचं तत्व एक महत्वपूर्ण मांडणी करतं. भारतीय संविधानानं धर्माचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते स्वातंत्र्य विना अट दिलेलं नाही. प्रत्येक धर्माच्या अनुयायाला काही अटी टाकून धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय अटी आहेत? त्या अटींच्या मध्ये तुम्ही तुमच्या धर्माचं अनुपालन, तुम्ही तुमच्या धर्माचं प्रदर्शन मुक्तपणानं करू शकता, परंतु ते करत असताना काही अटी पाळल्या पाहिजे. त्यामध्ये तुमच्या धर्म प्रदर्शनातून सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग पावता कामा नये हे लक्षात घेतलं पाहिजे. हिंसाचार निर्माण होता कामा नये. आरोग्याला बाधक ठरेल अशा प्रकारचं धर्म प्रदर्शन होता कामा नये आणि नैतिकतेची विटंबना होता कामा नये. या अटी पाळूनच तुम्हाला कुठलाही धर्म असेल त्या धर्माचं अनुपालन करता येईल. आणि हे टाळून तुम्ही धर्माच्या नावानं काहीतरी मोठेपण मिळवत असाल आणि धर्माच्या नावानं मोठेपण मिळवून काही करत असाल तर ते चालेल का? नाही चालणार. आज धर्माच्या नावानं प्रचंड मोठी प्रसिद्धी मिळवलेले लाखो लोक ज्यांच्यासाठी वेडे होत होते असे काही लोक कुठे आहेत? कुणी टाकले? नाव घ्यायला हरकत नाही. आसाराम बुक कुठे आहे सध्या? लाखो लोक ज्यांचं ऐकायचे कुठे आहेत? जेलमध्ये. राम रहीम कुठे आहे? गुरमीत सिंग कुठे आहे? हे धर्माचा आधार होता ना. जेलमध्ये. कुणी टाकलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या कायद्यानं त्याला टाकलं. संविधानाच्या कायद्यानं टाकलं हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सेक्युलरिझमच्या तत्वानं टाकलं. संविधानातल्या सेक्युलरिझमच्या तत्वानं टाकलं. म्हणजे सेक्युलरिझमचं तत्व, संविधानाचं तत्व नैतिकतेचं अनुपालन केलं पाहिजे, विशुद्ध वर्तन केलं पाहिजे, चारित्र्य संपन्न वर्तन केलं पाहिजे. त्याला बाधक ठरणारं वर्तन धर्माच्या नावानंही जर तुम्ही करत असाल तर ते चालणार नाही. अशा प्रकारची भूमिका या तत्वामध्ये, या मूल्यामध्ये घेतलेली आपणाला दिसते. आणि हे सेक्युलरिझमचं तत्व काही धर्मांध मंडळी आज या तत्वाची खिल्ली उडवताना दिसत आहेत, तर उडवताना दिसत आहेत. आपल्याकडं धर्मांधता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे आणि ज्या ज्या धर्मांध प्रवृत्ती आहेत त्या त्या धर्मांध प्रवृत्ती सेक्युलर व्यक्तींनी नाकारल्याच पाहिजेत. कोणत्याही धर्माचं नाव घेऊन येणारे असू देत, हिंदू धर्माचं नाव घेऊन येणारे असू देत,
इस्लाम धर्माचं नाव घेऊन येणाऱ्या असू देत, ख्रिस्ती धर्माचं नाव घेऊन येणाऱ्या असू देत, कुठल्याही धर्माचं नाव घेऊन येणाऱ्या धर्मांध प्रवृत्ती ज्या असतील त्या प्रवृत्तीला आपल्या पिढीने नाकारलंच पाहिजे. कारण कोणतीही धर्मांधता ही राष्ट्राच्या एकात्मतेला घातक असते, हे आपण वर्तमानामध्ये लक्षात घ्या. कशाला धर्मांधता म्हणायचं? धर्मांधता विशिष्ट धर्माची श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं प्रदर्शन करताना तो व्यक्ती आपला धर्म तोच श्रेष्ठ आणि इतरांचा म्हणजे वाईट असं मानतो. दुसऱ्याच्या धर्माला तुच्छ लेखतो, दुसऱ्याचा द्वेष करतो काही समजून न घेता आणि स्वतःचाच धर्म लादण्याचा प्रयत्न करतो. तो धर्मांधच असतो. इस्लामचं नाव घेऊन इस्लाम मंडळी स्वतःचा धर्म इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत असतील तर ती धर्मांधताच आहे. त्याचबरोबर बुद्धिवादाच्या, विज्ञानवादाच्या कसोटीवर, नैतिकतेच्या कसोटीवर न टिकणाऱ्या गोष्टी मांडून त्या गोष्टी तिची चिकित्साच करू देत नसतील तर त्या देखील धर्मांध असतात. शब्द प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य हे धर्मांध बनवू शकतं. या गोष्टीबद्दल अनेक जण नीटपणानं बोलत नाहीत. हे असं का वागावं? आमच्या ग्रंथात लिहिलंय म्हणून वागावं, ही मनोवृत्ती मला धर्मांध वाटते. आमका ग्रंथ अपौरुषेय आहे, उदाहरणार्थ वेद अपौरुषेय आहेत असं म्हणणं, कुराण अल्लाने दिलेलं आहे असं म्हणणं माझ्या मतानुसार अंध आहे. या पृथ्वीवर कोणताही ग्रंथ माणसा व्यतिरिक्त दुसऱ्या कुणीही निर्माण केलेला नाही. कारण पृथ्वीवर माणसा इतका प्रगल्भ नवनिर्माणक्षम दुसरा कुठलाही प्राणी नाही. जेव्हा आपण एखादा ग्रंथच अंतिम मानायला लागतो तेव्हा आंधळेपणाकडे आपण वाटचाल करायला लागतो. असा आंधळेपणा इस्लाममध्ये काही प्रमाणात दिसतो, ख्रिश्चनिटीमध्ये अशा प्रकारचे लोक दिसतात, वैदिकांमध्ये अशा प्रकारचे लोक दिसतात. हे सगळे धर्मांध असतात माझ्या दृष्टीने. काय स्वीकारलं पाहिजे? तुम्ही जे मांडता ते बुद्धी प्रामाण्याच्या कसोटीवर टिकतं का? विवेकाच्या कसोटीवर टिकतं का? नैतिकतेच्या कसोटीवर टिकतं का? विज्ञानाच्या कसोटीवर टिकतं का? ते तपासा. नैतिकतेच्या, विवेकाच्या, विज्ञानाच्या कसोटीवर टिकत असेल, मानवी हिताच्या कसोटीवर, हे केल्यानं मानवी हित होतं, हे केल्यानं मानवी अहित होतं, या कसोटीवर जी गोष्ट टिकते ती स्वीकारा. टिकत नाही ती नाकारा. धर्मग्रंथात लिहिलेली असली तरी ही भूमिका असली पाहिजे. आणि ही भूमिका बुद्धिवादी, विज्ञानवादी अशा स्वरूपाची असते. आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या बुद्धिवादी, विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचंड मोठा अभाव आहे. म्हणून मुलींनो आणि मुलांनो, आपणाला आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर बुद्धिवाद आणि विज्ञानवाद मनामनामध्ये रुजवण्याची अत्यंत गरज आहे. बुद्धिवाद हे महत्वाचं मूल्य आहे, विज्ञानवाद हे महत्वाचं मूल्य आहे आणि बुद्धिवाद, विज्ञानवाद ही मूल्य जनमानसात रुजवण्यासाठीची जी यंत्रणा आपणाला राबवायला हवी तशा प्रकारची यंत्रणा आपल्या देशात अधिकृतरित्या नीटपणानं राबवली जाताना दिसत नाहीये, हे लक्षात घ्या. उलट अंधश्रद्धा, धर्मांधता वाढवणाऱ्या यंत्रणा मात्र आपल्या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. माझं तर म्हणणं असं आहे की आज देखील औपचारिक शिक्षण यंत्रणेपेक्षा, म्हणजे शाळा महाविद्यालयातील शिक्षण यंत्रणेपेक्षा शाळेच्या महाविद्यालयातल्या बाहेरची अनौपचारिक शिक्षण यंत्रणाच आजही प्रभावी आहे.
आणि ती शिक्षण यंत्रणा मूल गर्भात असतं तेव्हापासून चालते, कुटुंबात चालते, संस्कृतीच्या नावानं चालते, सण उत्सवाच्या नावानं चालते, रूढी परंपरांच्या नावानं चालते. ते संस्कार फार प्रभावी राहतात. माणसानं जातीयवाद पाळला पाहिजे असं कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं का? फार चांगला असतो. नाही दिलं जात, औपचारिक शिक्षणात नाही दिलं जात. माणसं जातीयवाद पाळतात की नाही? कुठून दिलं शिक्षण हे? कुणी दिलं? कुणी दिलं? शाळा कॉलेजच्या बाहेर दिलंय, समाज व्यवस्थेत दिलंय, संस्कृतीत दिलंय. संस्कृत दिलंय म्हणजे इथल्या जवळजवळ प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये जातीचा किडा कायम वळवळ करत असतो आणि प्रत्येकाच्या मनात कायम वळवळ करणारा जातीचा किडा समोर आलेल्या व्यक्तीचं मूल्यमापन करत असतो. हा कोण, तो कोण, आडनाव विचारायचं, आडनाव विचारून पटकन कळलं तर ठीक आहे, नाहीतर मग मामाकडचं आडनाव विचारायचं, सासूरवाडीकडचं आडनाव विचारायचं, माहीत करून घ्यायचं. जोपर्यंत ते माहीत होत नाही तोपर्यंत अस्वस्थ होतो. हा जो मनामनात वळवळणारा जातीचा घाणेरडा विषारू किडा आहे ना, हा किडा माणसाच्या मनामध्ये अहंकार निर्माण करतो, त्याचबरोबर न्यूनगंडही निर्माण करतो. माणसाला माणसापासून तोडतो, माणसाला माणसापासून दूर लोटतो, माणसातला माणूस मारून टाकतो, माणसाची गुणवत्ता मान्य करू देत नाही, माणसाला जवळ येऊ देत नाही. अंतिमता आम्हाला ज्या भारताला एकात्म करायचं आहे त्या भारताचेच तुकडे 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 करतो. यातून बाहेर येणं फार गरजेचं आहे. आणि यातून बाहेर येण्यासाठी म्हणून आपणाला भगिनी बंधुतेचं मूल्य पाळणं, प्रेम मैत्रीचं मूल्य पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि बुद्धिवादाचं मूल्य हे यासाठी गरजेचं आहे की आपल्याकडे आता काही गोष्टींची आपण मोकळेपणानं चर्चा केलीच पाहिजे. तर पूजा पाठ करणं ही अंधश्रद्धा की श्रद्धा, काय म्हणायचं? पूजापाठ करणं अंधश्रद्धा की श्रद्धा? श्रद्धा. तर हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केली पाहिजे. जी कृती आपण आपल्या श्रद्धेचा भाग म्हणून करतो ती कृती जर आपणाला वैश्विक सत्याच्या दिशेने घेऊन जात असेल, ती कृती जर आपल्याला वैश्विक सत्याच्या दिशेने घेऊन जात असेल, आपला बौद्धिक विकास करत असेल, आपला नैतिक विकास करत असेल, तर ती गोष्ट श्रद्धा असं मी म्हणतो. पण श्रद्धा म्हणून केली जाणारी गोष्ट जर आपणाला भोळं भाबडं ठेवत असेल, विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या गोष्टीवरच श्रद्धा ठेवायला लावत असेल, विश्वास ठेवायला लावत असेल, आपला बौद्धिक विकास होऊ देत नसेल, तर श्रद्धेनं केली जाणारी पूजा पाठाची गोष्ट सुद्धा अंधश्रद्धा ठरत असते. अशा प्रकारच्या अनेक अंधश्रद्धा श्रद्धेच्या नावाखाली आपल्या देशामध्ये सुरू आहेत. आणि अशा प्रकारच्या ज्या अनेक अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये सुरू आहेत त्यामुळं देशाचा बौद्धिक विकास होत नाहीये. किती वेळ चालू ठेवायचं मी? झाले? आलेत का? तर आपल्याकडं बुद्धिवाद वाढणं गरजेचं आहे, विज्ञानवाद वाढणं गरजेचं आहे आणि बुद्धिवादाच्या विज्ञानवादाच्या विकासातूनच आपल्या देशाला प्रगतीच्या दिशेनं आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्या भारताचा ध्येयवाद काय आहे? आपल्या देशामध्ये जात विरहित, पंथभेद विरहित,
शोषण विरहित, अंधश्रद्धा विरहित, बुद्धिवादी, विज्ञानवादी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा, प्रेम, मैत्री, करुणा, सेक्युलरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद या मूल्यावर आधारलेली व्यवस्था प्रस्थापित करणं हा भारतीय संविधानाचा ध्येयवाद आहे. हा ध्येयवाद साध्य करण्यासाठी जिज्ञासू रीतीनं आपण सर्व मूल्यांचं अनुसरण करा आणि स्वतःचं जीवन समृद्ध करा. स्वतःच्या जीवनाला समृद्ध करून स्वतःच्या सुखात लोळू नका. आपणाला समाजाचं, राष्ट्राचं जीवन समृद्ध करायचंय ही भूमिका बाळगून त्यासाठीही सातत्यानं काम करत राहा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.